नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर। 29 वर्षांची एक महिला आपल्या 2 लेकरांसोबत आणि नवऱ्यासोबत राहायची। पण तिच्या गावात काम नसल्यामुळे तिचा नवरा कामाच्या निमित्ताने बाहेरगावी जाऊन राहत होता। या दरम्यान तिला कोणत्याही गोष्टीची गरज पडली किंवा कुठे जायचं यायचं असेल तर ती आपल्या पुतण्याला सांगायची। तिचा पुतण्या फक्त 20 वर्षांचा होता आणि ती महिला 29 वर्षांची। या दरम्यान या दोघांचे अनैतिक संबंध प्रस्थापित झाले आणि हे संबंध पुढे शारीरिक संबंधांपर्यंत पोहोचले। तो मुलगा देखील कामाच्या निमित्ताने बाहेरगावी गेला। आता ती महिला परत एकटी झाली होती। एकटी झाल्यानंतर ती अजून एका मुलाला आपल्या जाळ्यात ओढते आणि त्या मुलासोबतही ती शारीरिक संबंध प्रस्थापित करते। तिची शारीरिक संबंध बनवायची ही सवय तिला कोणत्या काठाला घेऊन जाणार आहे याबद्दल तिने कधी विचारही केला नव्हता। त्या महिलेसोबत जे काही घडलं ते फारच भयंकर होतं। या घटनेने तुम्हीही हैराण होणार आहात। ही घटना नात्याला काळीमा फासणारी आहे। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया। पण त्याआधी जर तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर घटना आहे राजस्थान राज्यातील जोधपूर जिल्ह्यातील भद्रिया या गावातील। भद्रिया या गावात 36 वर्षाचा संजय आपल्या पत्नीसोबत मुलगा आणि मुलगीसोबत राहायचा। संजयचं वय होतं 36 वर्ष। त्याच्या पत्नीचं नाव होतं प्रीती। प्रीती फक्त 29 वर्षांची होती। संजयला 8 वर्षांची एक मुलगी आणि 5 वर्षांचा एक मुलगा होता। संजय हा आधीपासून मेहनती व्यक्ती होता, पण गावात त्याला योग्य काम मिळत नव्हतं। त्यामुळे संजय आणि त्याच्या गावातील इतर लोकही कामाच्या निमित्ताने बाहेरगावी किंवा बाहेर राज्यात जाऊन राहत होते। या दरम्यान संजयची बायको प्रीती ही घरी एकटी असायची आपल्या लेकरांसोबत। पण त्याला फारसं टेन्शन नव्हतं, कारण त्याच्या आजूबाजूला त्याची भावकी राहायची। त्यामुळे संजयचे आई-वडील आणि इतर भावकी त्याच्या लेकरांवर आणि बायकोवर लक्ष ठेवायचे। असाच एक दिवस संजय हा कामाच्या निमित्ताने गुजरातमधील सुरत येथे गेला। कामाला जाताना तो आपल्या एका पुतण्याला घरी बोलवतो। त्या पुतण्याचं नाव होतं रोहन। रोहन फक्त 20 वर्षांचा होता आणि प्रीती 29 वर्षांची। संजय जेव्हा कामाला जाऊ लागला तेव्हा तो आपल्या पुतण्याला समजावून सांगतो की जर तुझ्या काकूला कुठे जायचं यायचं असेल तर तू सोबत जा, किंवा जर तिला एखादी वस्तू हवी असेल तर तू आणून दे। लेकरांना पण सांभाळायचं काम कर। असा विश्वास ठेवून तो काका कामाला निघून जातो। दुसरीकडे संजयची बायको प्रीती आणि संजयचा पुतण्या रोहन हे दोघे एकदम मित्रासारखे राहू लागले। प्रीती त्याला छोट्या छोट्या कामासाठी घरी बोलवायची। आपल्या मुलीला शिकवण्यासाठी ती त्याला घरी बोलवायची, किंवा कुठे जायचं असेल तर रोहनला सोबत घेऊन जायची। या दरम्यान प्रीती आणि रोहन हे दोघे एकमेकांच्या फार जवळ आले। एवढे जवळ आले की यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले। यांच्यात अनैतिक संबंध प्रस्थापित झाले। या दोघांना आपल्या नात्याचंही भान राहिलं नव्हतं। त्यांना आता आपलं प्रेम आणि वासना पूर्ण करायची होती। या दोघांमध्ये शारीरिक संबंधही होऊ लागले। प्रीती आणि रोहन यांचं नातं काकू पुतण्याचं होतं, त्यामुळे कोणीही यांच्यावर संशय घेत नव्हतं। हे दोघे या गोष्टीचा फायदा भरपूर घेत होते। रोहन कधीही प्रीतीच्या घरी जायचा, तिच्यासोबत संबंध ठेवायचा आणि परत आपल्या घरी जायचा। हे संबंध रोजचेच झाले होते। प्रीतीला रोहनच्या तरुणाईची आणि उत्साहाची गोडी लागली होती, तर रोहनला प्रीतीच्या परिपक्वतेची आणि अनुभवाची। गावातील लोकांना याची चाहूलही लागली नव्हती, कारण ते कुटुंबातीलच होते आणि विश्वासू वाटत होते। पण काही दिवसांनंतर रोहनलाही कामाच्या निमित्ताने बाहेरगावी जायचं होतं, कारण त्याच्या घरची परिस्थिती खूप खराब होती आणि त्याचं 20 वर्ष वय पूर्ण झालं होतं। त्यामुळे त्याच्या वडिलांनी आणि भावाने त्याला आदेश दिला की तू पण आमच्यासोबत कामाला चल। यात रोहन आपल्या काकूला म्हणतो की मी काही दिवसात परत येईन, आणि तो कामाला निघून गेला। आता प्रीतीचा नवरा आधीच कामाला गेला होता आणि आता तिचा प्रियकर, तिचा पुतणा रोहन हा देखील कामाला गेला। आता प्रीतीला परत एका व्यक्तीची गरज भासू लागली। तिच्या मनात एकटेपणा आणि शारीरिक भुकेने अस्वस्थता निर्माण झाली होती। ती स्वतःला सांभाळू शकत नव्हती। त्यांच्याच गल्लीत एक मुलगा राहायचा। त्या मुलाचं नाव होतं विराज। विराजला प्रीती आपले छोटे मोठे काम सांगायची। तोही त्यांच्या सोयऱ्यातला होता, जवळचा होता, त्यामुळे या दोघात आधीपासून थोडंफार जमत होतं। प्रीतीला आपल्या शारीरिक गरजा विराजकडून पूर्ण करायच्या होत्या आणि विराजला पण त्या महिलेवर आधीपासून प्रेम होतं। विराज हा 22 वर्षांचा तरुण होता आणि प्रीतीच्या सौंदर्याने मोहित झाला होता। त्यामुळे प्रीती आणि विराज हे दोघे एकमेकांसोबत अनैतिक संबंध प्रस्थापित करतात आणि यांच्यातही शारीरिक संबंध होऊ लागले। हे संबंध लपून छपून चालू होते। प्रीती आता 2 प्रियकरांमधून एका नव्या जाळ्यात अडकली होती। तिच्या आयुष्यातील ही सवय तिला विनाशाकडे घेऊन जात होती, पण तिला ह्याची जाणीवच नव्हती। आता प्रीती कधी कधी आपल्या नवऱ्याला फोन करायची, पण जास्त करून ती तिचा पुतण्या रोहनलाच फोन करायची। पण जेव्हा ती एका तिसऱ्या व्यक्तीच्या प्रेमात पडली तेव्हा ती रोहनला पूर्णपणे दुर्लक्ष करू लागली।
त्याला फोनही करत नव्हती. या गोष्टीमुळे रोहन खूप तणावात आला. त्याला समजत नव्हते की त्याची काकू असं का करत आहे. या प्रश्नाचं उत्तर त्याला हवं होतं. तो अनेक वेळा काकूला फोन करायचा, पण ती फोन उचलत नव्हती. आणि जर कधी फोन उचलला तर ती त्याला स्पष्ट म्हणायची की आपल्यात जे काही झालं ते सर्व विसरून जा, आपलं नातं काकू पुतण्याचं आहे, यापुढे आपल्यात तसं काही होणार नाही. प्रीतीला आता रोहनची गरज नव्हती, कारण विराज सर्व गरजा पूर्ण करत होता. आता रोहनला आपल्या काकूवर खरं प्रेम झालं होतं. त्याला त्याच्या स्पर्शाची, त्याच्या जवळीकीची सवय लागली होती. त्यामुळे तो आपलं काम सोडून देतो आणि घरी परत येतो. घरी आल्यानंतर तो सर्वात आधी आपल्या काकूच्या घरी जातो. काकू त्याला स्पष्ट समजावून सांगते की जे काही झालं ते तू विसरून जा आणि यापुढे आपल्यात कोणतेही संबंध नाहीत असं समज. पण रोहनच्या डोक्यात तिच्या वासनेचं भूत घुसलं होतं. त्याला काहीही करून प्रीतीसोबत संबंध ठेवायचे होते. तो तिला धमक्या देऊ लागतो, ब्लॅकमेल करायला लागतो. तो म्हणतो की जर तू माझ्यासोबत राहिली नाही तर मी सगळं गावाला सांगून देईन. पण प्रीती त्याला स्पष्ट नकार देते. ती घाबरत नव्हती, कारण तिला विराजचा आधार होता. त्याच रात्री जेव्हा रोहन प्रीतीच्या घराबाहेर बसला होता, रात्री 12-12:30 वाजता रोहनचाच एक मित्र विराज, ज्याच्यासोबत प्रीतीचे संबंध होते, तो तिच्या घरात दाखल होतो आणि काही वेळानंतर बाहेर येतो. हे सर्व पाहिल्यानंतर रोहनचं डोकं खूप तापतं. त्याला राग अनावर झाला. त्याचवेळी तो सरळ प्रीतीच्या घरी जातो आणि तिला धमकी देतो की जर तू त्या मुलासोबत संबंध ठेवलेस तर मी तुझ्या नवऱ्याला सगळं सांगून देईल आणि यानंतर काय होईल ते तूच पाहून घे. रोहनच्या या धमकीने प्रीतीच्या मनात भीती निर्माण झाली. तिला आपल्या कुटुंबाची आणि प्रतिष्ठेची चिंता वाटू लागली. यामुळे प्रीतीच्या डोक्यात टेन्शन येतं. दुसऱ्या दिवशी ती आपल्या प्रियकराला सगळं सांगते की अशा प्रकारे आपल्या संबंधात एक मुलगा अडथळा आणत आहे. प्रीतीचा तिसरा प्रियकर हा देखील तिच्या वासनेच्या जाळ्यात अडकला होता. त्यामुळे तोही प्रीतीसाठी काही करायला तयार झाला. विराजला प्रीतीवर प्रेम होतं आणि तो तिच्यासाठी जीव द्यायला तयार होता. त्याच दिवशी प्रीती आणि विराज हे दोघे रोहनच्या हत्येचा कट रचतात. ते योजना आखतात की रात्रीच्या वेळी रोहनला संपवायचं. त्यांनी हत्यारं गोळा केले आणि वेळ ठरवली. तारीख होती 21 मे 2025ची. उन्हाळ्याचे दिवस होते, त्यामुळे सर्व लोक घराबाहेर झोपायचे आणि महिला घरात झोपायचा. जास्त करून पुरुष घराबाहेर किंवा छतावर झोपायचे. त्यात रोहन हा देखील आपल्या घराच्या छतावर जायला गेला. 21 मेच्या रात्री रोहन छतावर झोपला आणि मध्यरात्री 12 ते 1 वाजता तिची काकू प्रीती आणि त्याचा मित्र विराज हे दोघे धारदार हत्यार घेऊन येतात. त्यांनी चाकू आणि कोयता घेतला होता. दोघे कुणाला दिसू न देता सरळ रोहनच्या छतावर पोहोचले आणि तिथे जाऊन त्यांनी रोहनची निर्मम हत्या केली. प्रीतीने स्वतः कोयता उगारला आणि विराजने चाकूने वार केले. रोहनला जागही येण्याची संधी मिळाली नाही. रोहनचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या शरीरातून रक्त वाहू लागले आणि छत रक्ताने माखलं गेलं. प्रीती आणि विराज आपल्या आपल्या घरी जाऊन झोपली, जणू काहीच घडलं नव्हतं. दुसऱ्या दिवशी सकाळी रोहनची आई त्याची वाट बघायला लागली. सकाळी 8 वाजले पण रोहन अजून खाली आला नाही. त्यामुळे त्याची आई खूप त्रस्त झाली. शेवटी ती वर जाऊन बघते की तिचा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडला आहे. त्याच्या शरीरावर अनेक जखमा होत्या आणि डोळे उघडे होते. ती जोरजोराने रडू लागली. तिच्या आवाजाने आजूबाजूचे सर्व लोक तिच्या घराजवळ जमले. लोकांच्या पायाखालची जमीन सरकली, कारण रोहनची अशी अवस्था कोणी कल्पनाही करू शकत नव्हतं. आणि जास्त करून काकूचे आणि रोहनचे संबंध कोणालाही माहीत नव्हते. गावात हळहळ व्यक्त होऊ लागली. लोकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी रोहनच्या बॉडीला पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आणि आरोपी शोधू लागले. सुरुवातीला पोलिसांनी सर्वांची चौकशी केली, पण कोणाकडे काही आढळलं नाही. गावातील लोकांनी वेगवेगळ्या शक्यता सांगितल्या, पण पुरावा नव्हता. पण जेव्हा पोलिसांनी प्रीतीची चौकशी केली तेव्हा तिच्या उत्तरात पोलिसांना काहीतरी संशयास्पद वाटलं. ती घाबरलेली दिसत होती आणि बोलताना त्रागा करत होती. त्यामुळे पोलिसांनी प्रीतीला ताब्यात घेतलं. जेव्हा प्रीतीची कडक चौकशी केली तेव्हा स्पष्ट झालं की प्रीतीने आपल्या प्रियकरासोबत मिळून रोहनचा खून केला. तिने सगळं कबूल केलं. अनैतिक संबंध, धमक्या आणि हत्येचा कट. नंतर पोलिसांनी विराजलाही अटक केली आणि रोहनच्या कुटुंबियांना त्याच्या बॉडीचं पोस्टमॉर्टम करून दिलं. पोस्टमॉर्टममध्ये 12 पेक्षा जास्त जखमा आढळल्या. अशा प्रकारे या अनैतिक संबंधांमुळे 1 नाही, 2 नाही तर 3 कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. संजयचं कुटुंब, रोहनचं कुटुंब आणि विराजचं कुटुंब सगळेच संपले. मुलं अनाथ झाली, पत्नी विधवा झाली आणि आई वडील मुलाला मुकले. त्यामुळे असे कोणतेही चुकीचे निर्णय घेण्याआधी विचार करा की यात तुमचं नुकसान आहे की फायदा. क्षणिक सुखासाठी आयुष्य उद्ध्वस्त करू नका. बाकी ही सर्व घटना सांगणे म्हणजे कुणाला बदनाम करणे किंवा कोणत्या पवित्र नात्याला कलंक लावणे नाही, तर तुम्हाला सावध करणे आणि सतर्क करणे आहे. बाकी तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा एकदा अशाच सत्य घटनेसोबत.